कथेचं शीर्षक आहे मला आजी हवी आहे. लेखक आबासाहेब गावटे, स्वर मुकुंदराज कुलकर्णी, रेकॉर्डिंग DJ सागर म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ, बार्शी. राधाला तिच्या आजीचा चांगलाच लळा लागला होता. तिचं नाव होतं सुभद्रा. फार प्रेमळ होती ती. राधाचे खूप लाड करायची. आपल्या चिमुकल्या नातीच्या गोडगोड बोलण्याचं तिला खूप कौतुक वाटायचं. राधाचे आईबाबा सकाळी लवकर कामाला जायचे. रात्री घरी यायलाही त्यांना उशीर व्हायचा. त्यामुळे राधाचं सारं आजीच पाहायची. तिला आंघोळ घालणं, गणवेश घालणं, गन्ना पावडर करणं, तिचा डबा भरून देणं, तिला शाळेत पाठवणं, सारं आजीच पाहायची. संध्याकाळी राधा शाळेतून परत आली की आजीजवळ बसून शाळेतल्या गमती जमती सांगायची. शाळेतला अभ्यास पूर्ण करायची. थोडा वेळ मैत्रिणींसोबत खेळायची. तोपर्यंत तिचे आईबाबा कामावरून घरी यायचे. सर्वजण मिळून मग जेवण करायचे. रात्री झोपायला ते आजीजवळच असायची. आजी तिला मायेने जवळ घ्यायची, पुराणातल्या कथा सांगायची, तसेच साधू संतांच्या शूरवीरांच्या गोष्टी सांगायची. तिला छान छान ओव्या म्हणून दाखवायची, तर कधी गोड गाणी म्हणून दाखवायची. आजीच्या गोष्टी गाणी राधाला खूप आवडायची. आजीने म्हटलेली गाणी ती पुन्हा पुन्हा गुणगुणायची. जेवताना राधा कधी कधी हट्ट करायची. मला हे नको, मला ते नको असं म्हणायची. तेव्हा आजी तिची समजूत घालायची. राधा, तू हा पदार्थ एकदा खाऊन तर बघ बाळा, तुला नक्की आवडेल. पुन्हा मागितलास तर मी नाही बरं का देणार तुला. आजीच्या शब्दांनी राधा लगेच पाण्यात साखर विरघळाविना तशी विरघळायची. मग तू खाऊ घालणार का मला? तरच मी खाईन. हो बाळा, माझ्या लाडक्या राधाला मीच भरवणार. म्हणून तर म्हटलं. राधा जेवायला तयार झाली की आजी तिला पोळी, भाजी, भाकरी, भात, दूध, तूप, कडधान्याच्या उसळी, फळे असे पोषक पदार्थ खाऊ घालायची. आजीनं मायेनं भरवलेला घास तिला खूप गोड लागायचा. ती पोटभर जेवायची. शाळेला सुट्टी असली की मुलींचे खेळ रंगायचे. गजगे, काचकांगऱ्या, चंपोळ्या, लपाछपी, आंधळी कोशिंबीर असे अनेक खेळ तिला आजीनं शिकवले होते. तिच्या मैत्रिणींनाही असे खेळ खेळायला खूप आवडायचे. त्यामुळे सुट्टीत त्या हमखास तिच्याकडे यायच्या. आजीच्या मार्गदर्शनाखाली साऱ्या छान खेळायच्या. फुलझाडाभोवती फुलपाखरं बागडतात ना, तशा त्या आजीच्या भोवती रमायच्या. दारात सडा टाकणे, रांगोळी काढणे, फुलझाडं लावणे, घरातल्या वस्तू नीटनेटक्या ठेवणे अशा अनेक चांगल्या गोष्टी आजीनं तिला शिकवल्या होत्या. मोठ्या माणसांशी कसं बोलावं, मैत्रिणीसोबत कसं राहावं, तसेच आपण सर्वांना आवडेल असं कसं वागावं याविषयी ती नेहमी सांगत. आजीने तिला चांगलं वळण लावलं होतं. राधाच्या आईला मात्र हे अजिबात पटत नव्हतं. म्हातारीनं पोरीला नुसतं लाडानं येडं करून ठेवलंय, काडीच ऐकत नाही माझं असं म्हणत ती वारंवार राधाच्या बाबांकडे तिची तक्रार करायची. राधाचे बाबा तिची समजूत काढायचे. अगं, म्हाताऱ्या माणसांना लहान मुलं आवडतात, त्यांचं खूप गोडकौतुक वाटतं त्यांना. आई चांगलंच शिकवते तिला, तू नको एवढं मनावर घेऊस. पण तिला हे काही पटायचं नाही. ती घरात धुसफूस करायची, आजीला वेडवाकडं बोलायची, राधालाही मारहाण करायची, घरात आदळापट करायची. राधाला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं. ती आजीला म्हणायची, आजी, आई का गं आपल्याशी असं वागते? आपलं काही चुकतं का गं? असू दे पोरी, असते एखाद्याला सवय. गढूळ पाण्यात उभा राहून दुसऱ्याच्या अंगावर विनाकारण शिंतोडे उडवायची सवयच असते. तू उगीच मनावर घेऊ नकोस. आजी, तू तर म्हणते ना देव चांगलं वाईट सारं पाहतो. मग आईचं असं वागणं देवाला नाही का गं देवाला दिसत? दिसतं ग, पण देव खूप मोठ्या मनाचा आहे. एवढ्या तेवढ्याला नाही रागवत तो फार दयाळू आहे. आजी, तू देवाजवळ हात जोडून काय मागतेस ग? माझी राधाना नेहमी माझ्याजवळ राहावी, आनंदी राहावी एवढंच मागते मी देवाला. मी पण हात जोडून विनंती करेन ना देवाला, मला आजीच्या जवळच ठेव म्हणून. करेल का ग माझी मागणी पूर्ण तो? हो करेल ना बाळ. आजीनं तिला पोटाशी धरलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. डोळे पुसत ती म्हणाली, असं किती वेळ लावशील ग मला?
चांदोबाला मांडीवर घेऊन रात्रभर थापटत बसलेल्या आकाशासारखं वाटतं बघ मला. राधा आणि आजी अगदी आनंदात राहत होत्या. अभ्यासातही तिची चांगली प्रगती होत होती. तिला आता व्यवहारातल्या अनेक गोष्टी माहिती झाल्या होत्या. अगदी मजेत दिवस जात होते. एके दिवशी राधा शाळेत गेली होती. राधाच्या आईचे आणि आजीचे जोराचे भांडण झाले. तिच्या आईने आजीला घराबाहेर काढलं. जड अंतःकरणानं ती राधाला सोडून गावाकडे निघून गेली. तिची आणि राधाची भेट झाली नाही. राधा शाळेतून घरी आली. घरात इकडं तिकडं पाहिलं, पण आजी कुठं दिसेना. आई, आजी कुठं गेली ग? गेली गावाला. घे दप्तर आणि बस अभ्यास करत. मला न सांगताच कशी गेली? मला सोडून ती एकटी कधीच जाणार नाही. खरं सांग नाही. बाबा रागवत म्हणाले, तुला एकदा सांगितलं ना गप्प बस म्हणून. आई, मला आजीकडे जायचंय. सांग ना कुठं गेली ती. तिने हट्टच धरला. तेव्हा आईनं तिला एक जोरात चापट मारली. ती रडत रडत ज्या खोलीत आजी असायची तिथं गेली आणि मोठमोठ्यानं रडू लागली. आजी, सांग ना ग, कुठं गेलीस तू मला सोडून? आई आणि बाबा बघ कसे रागवत आहे, मला मारत आहे. तू असतीस ना तर मारू दिलं नसतं तू मला. कुठं गेलीस तू? रागावलीस का तू आपल्या राधावर? म्हणून मला आजी आजी. रडत रडत ती तिथंच झोपी गेली. सकाळी उठली. हातानेच पाणी घेऊन आंघोळ केली. चहा दूध न घेताच बाहेर पडली. आजी रोज सकाळी जात होती त्या महादेवाच्या मंदिरात गेली. जिथं तिची उठबस असे तिथं जाऊन आली. पण काही उपयोग झाला नाही. ती खूप निराश झाली. डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागल्या. तशीच घरी आली. दप्तर घेतलं, शाळेत गेली. शाळेतही तिचं मन रमेना. कोणाशी न बोलता दिवसभर ती एकटीच बसून राहिली. खूप उदास दिसत होती ती. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. ती धावतच घरी आली. सगळीकडे शोध घेतला, पण आजी काही दिसेना. आई बाबा काही सांगत नाहीत. कुणाला विचारावं? कोण सांगणार? संध्याकाळी कसेबसे 4 घास खाल्ले. आजीच्या खोलीत गेली. अंथरुणात जाऊन पडली. डोळे गळत होते. आजीची गोष्ट नव्हती. तिचा पाठीवरून फिरणारा मायेचा हात नव्हता. गोड गळ्यातलं गाणंही नव्हतं. 4-5 दिवस झाले. ती हळूहळू आजीला विसरेल असं तिच्या आईबाबांना वाटत होतं. पण तिने आजीचा सतत ध्यासच घेतला. मला आजी हवी आहे, मला तिच्याकडे जायचंय. तिला नाना प्रकारे समजावण्यात आलं, पण तिचा हट्ट काही सुटेना. काय करावं ते त्यांना सुचेना. तिचं कशातही लक्ष लागेना. ना अभ्यास, ना खेळ, ना हसणं, ना ओरडणं. सारं घर मुकं उदास झालं. रविवारचा दिवस होता. आई बाबा झोपेत आहेत तोपर्यंतच ती उठली. आंघोळ केली आणि घराबाहेर पडली. थेट तिने महादेवाचं देऊळ गाठलं. देवासमोर हात जोडून बसली. आई बाबा झोपेतून उठून पाहतात, तो घरात राधा नाही. त्यांनी इकडे तिकडे शोध सुरू केला. शोधता शोधता ते मंदिरात आले. पाहतात तो राधा हात जोडून देवाजवळ बसलेली. ते दारातच थांबले. देवा, सांग ना रे माझी आजी कुठं गेली ते. सांग ना तिला, राधा तुझी वाट पाहते म्हणून. बोलव ना माझ्या आजीला. तुला कळतंय ना सारं. तुला माहीत आहे ना माझी आजी कुठं आहे ते. मग का सांगत नाहीस मला? माझी आजी खूप प्रेमळ आहे. मला हवं ते खायला तीच देते. मला आंघोळ घालण्यापासून डबा भरून देण्यापर्यंत सारं तीच करते. खेळ, गाणी, गोष्टी सांगायला आणि मायेने कुशीत घ्यायला तीच आहे ना. सडा, रांगोळी करायला, घर नीटनीटकं ठेवायला कोण सांगतं मला? अभ्यास मन लावून करायला, चांगलं वळण लावायला कोण आहे? आजीच ना. मग सकाळ संध्याकाळ केवळ नजरेनं पाहणारी आई, खाऊचे पुढे हातात देणारे बाबा आणि माझी दिवसरात्र काळजी करणारी आजी. सांग यात चांगलं कोण? रोज कामाच्या मागं पडणारे आई बाबांना आहे का माझ्यासाठी वेळ? मग का नावं ठेवतात त्या आजीला? आजी खरंच का रे वाईट आहे? नाही ना. मग मला माझ्या आजी दे, मला आजी दे. मंदिराच्या दारात उभं राहिलेल्या आईबाबांना तिचे हे शब्द कानावर पडताच घहीवरून आलं. बाबांनी पुढे जाऊन तिला उचललं. पोरी, चुकलं आमचं. चल, तुला आजी हवी आहे ना. चल जाऊ आपण तिच्याकडं. खरंच हो बाळ, खरंच घेऊन जातो मी तुला. चल. राधाला घेऊन बाबांनी थेट आपलं गाव गाठलं. घरापुढे गाडी थांबली. तिची नजर कावळ्यासारखी आजीला शोधत होती. सुकलेल्या झाडासारखी आजी दारात उदास होऊन बसली होती. उजाड माळावर निस्तेज उभा असलेल्या वटवृक्षासारखी. तिला पाहताच राधानं आजी म्हणून मोठ्यानं हाक मारली. राधाचे शब्द कानावर पडताच
आजी कावरीबावरी झाली. इकडं तिकडं पाहू लागली. इतक्यात राधा समोरून धावत येताना तिला दिसली. ती ताडकन उठली, दोन्ही हात समोर घेतले, पायात हरणाचे बळ आणून ती चालू लागली. तेवढ्यात पळतच येऊन राधा आजीच्या कुशीत शिरली. तिला जवळ घेऊन आजी आणि तिच्या कुशीत शिरलेली राधा या दोघींच्याही मनाचे बंधारे फुटले होते. डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. त्याचा महापूर त्याच्या अंगाकांद्यावरून खळाळत होता. हृदयाच्या महासागरात उसळणाऱ्या विस्तीर्ण लाटांकडे पाहत तिचे बाबा मात्र त्या आजी नातीकडे पाहत विचारांच्या खोल गर्तेत बुडाले होते. खरंच किती चुकलो मी. झाडानं बिलगलेल्या वेलीला तिच्यापासून दूर केलं होतं मी. उभा राहील का ती त्या झाडाशिवाय? नाही ना. कारण जसं झाड आहे तसं तिनं स्वतःला वाकवलेलं असतं आणि झाडानंही अंगाला गचके खोलगे पडेपर्यंत तिला घट्ट मिठी मारलेली असते. एवढी एकजीव झालेली मने वेगळी होतील का? पण माझ्यासारखी काही माणसं नाजूक वेलीला ओढ ओढ ओढतात. आजी आजोबा या मधुर फळे देणाऱ्या झाडांपासून दूर संस्काराच्या गोधडीत गुंडाळण्यासाठी. कारण त्यांच्या लाडानं मुलं बिघडतील असा भला मोठा भीतीचा गोळा आमच्या पोटात असतो. पण आमच्या पालकांच्या डोक्यात ही गोष्ट येत नाही. ज्यांनी आपल्याला वाढवलं ते संस्कारहीन होते का? तसं असेल तर मग आपण कसे घडलो? ज्यांनी आपल्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांच्यावर अविश्वास दाखवावा? काय हे वागणं? सूर्याला प्रकाशहीन म्हणावं, वाऱ्याला शक्तिहीन म्हणावं, पावसाला जलहीन म्हणावं, यापेक्षा वेगळं काय? बागेमध्ये आनंदाने बागडणारी फुलपाखरं संस्काराच्या साखळदंडाने बांधून ठेवणं, निळ्या नभात उंच भरारी घेणारी चिमुकली पाखरं पिंजऱ्यात कोंडून ठेवणं, हे माणूस म्हणून आपल्याला शोभतं का? झाडाची साल काढून झाडं कधीच मोठं होणार नाही. अंगणातील हसऱ्या चांदण्या आजी आजोबांच्या मायेच्या पंखाखालीच प्रतिपदेच्या चंद्रकलाप्रमाणे वाढायला हव्यात. यापुढे नदीसारखी खळाळणारी राधा आणि महासागरासारखी तिची मायाळू आजी अगदी आनंदात राहणार, आनंदातच राहणार, आनंदातच राहणार.